आंबट गोड चटकदार संत्र्याची बर्फी म्हणजे आपल्या नागपूरची संत्रा बर्फी हो. दिसायला पण केवढी सुबक दिसतीये ना. करायला पण रेसिपी तेवढीच सोपी आहे बरं का. चला करूया नागपुरी संत्रावडी. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त चटपटी टँगी अशी आंबट गोड नागपुरी संत्रा बर्फी कशी करायची ते बघणार आहोत. तर इथं ही संत्रा बर्फी थंडीमध्येच आपण करावी, कारण थंडीमध्येच संत्री खूप मस्त येतात. जी नागपुरी आपली देशी गावरान संत्री असतात ना, ती थंडीच्या दिवसातच येतात आणि तेव्हाच खरं तर या बर्फीला खरी चव मिळते. आपण जी मार्केटमधून आणतो तिच्यामध्ये फ्लेवर्स वापरलेले असतात. घरी आपण तसं करू शकत नाही, त्यामुळे थंडीमध्ये एकदा तरी आवर्जून ही बर्फी करावी. 1-1.5 वर्षापासून मला रिक्वेस्ट येत होत्या. मी बऱ्याचदा ट्राय केली आणि फायनली परफेक्ट प्रमाणामध्ये तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. त्यामुळे तुम्ही इथं सांगितलेल्या टिप्स आणि प्रमाण वापरलं तर तुम्ही पहिल्या प्रयत्नात परफेक्ट नागपुरी संत्रा बर्फी करू शकाल. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य सांगते. पहिल्यांदा वजनी प्रमाण बघू. 1 किलो नागपुरी संत्री घेतलेली आहे. संत्री चांगली पिकलेली आणि ताजी बघून घ्या. 1 किलो संत्री, त्यासाठी 150 ग्रॅम मिल्क पावडर, 100 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट जो बाजारात सहज मिळतो. तुमच्याकडे जर हा नसेल तर आपलं सुकं खोबरं असतं ना, त्याची पाट खरबडून याला मिक्सरला फिरवून घ्यायचं. अर्धा कप साखर घेतली आहे. थोडेसे पिस्ते, फूड कलर आहे ऑरेंज फूड कलर जो ऑप्शनल आहे, आणि 1 चमचा साजूक तूप. आता याचं वाटीचं प्रमाण सांगते. तर इथं मी 2 कप संत्र्याचा गर घेतलेला आहे. म्हणजे संत्र सोललं, त्याच्या फोडी काढून त्याचा गर 2 कप घेतला आहे. असं म्हणाल तर 12 छोटी नागपुरी संत्री घेतलेली आहेत. त्यासाठी 1.25 कप मिल्क पावडर घेतली आहे. 1.5 कप डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे. अर्धा कप साखर घेतलेली आहे. त्यासोबत आपल्याला लागणार आहे पिस्ते, तूप आणि फूड कलर. आता हा संत्र्याचा पल्प कसा तयार करायचा. संत्री सोलायची, त्याच्या आतमधल्या फोडी, त्यालाही पातळ आवरण असतं, ते कापून काढायचं. कात्रीने कापू शकता. म्हणजे पहिल्यांदा कापायचं, त्यातल्या बिया काढायच्या आणि शक्य होईल तेवढं काढायचं. बिया पण जरूर काढा, एक वेळ साल राहिलं तरी चालतं. तर अशा या फोडी काढून घेतल्या, त्या 2 कप भरल्या. आता त्यानंतर याला हाताने स्मॅश करायचं. मिक्सरमध्ये वगैरे फिरवत बसण्याची गरज नाही आहे, हाताने मॅश केलं तरी चालेल. तर हे बघा, याला मी असं मॅश करून घेतलंय. आपला संत्र्याचा पल्प तयार झाला. बर्फीचं मिश्रण करायला घेण्याआधी आपल्याला एक तयारी करायची आहे. इथं मी ट्रे घेतलाय ज्याच्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे. त्याला मी बटर पेपर लावून घेतलाय. खाली तूप लावायचं आणि त्याच्यावर बटर पेपर ठेवायचा, म्हणजे तो व्यवस्थित सेट होतो. हे मात्र आपल्याला आधीच करायचंय. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर ताटाला, ट्रेला फक्त तूप लावून घेतलं तरी चालेल. आता जाड तळाची कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये घ्यायचंय चमचाभर तूप. तुपाचं प्रमाण हे अगदी बरोबर आहे, यापेक्षा थोडं वाढवलं तरी चालतं. तूप गरम झालं की यामध्ये घालायचं आहे संत्र्याचा पल्प. आता याचा एक फॉर्म्युला आहे बरं का, तो लक्षात ठेवा जर तुम्ही इतक्या प्रमाणात करताय तर पल्प 4 ते 5 मिनिटं परतून घेऊ. प्रत्येक गोष्टीला परतण्यासाठी एक वेगळा वेळ लागतो. 4-5 मिनिटं पल्प परतायचा, परत साखर घालून 5 मिनिटं परतायचं, आणि मग मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट घालून अजून एक 3-4 मिनिटं परतायचं. म्हणजे टोटल 15 ते 20 मिनिट लागतं. आता गॅस मध्यम करूयात आणि हा पल्प एक 4 ते 5 मिनिटं परतून घेऊ. तर बरोबर 5 मिनिट आपण हा पल्प मध्यम आचेवर परतला. एकदम गॅस मी कमी पण केला नाही. आणि आता बघा, हा पल्प शिजत आलेला आहे आणि अजून छान मॅश झाला. ह्या फोडी आहेत ना, आपोआप मॅश होत राहतात. आता या स्टेजला यामध्ये घालायची आहे साखर आणि ऑरेंज फूड कलर. तुम्हाला कलर नसेल घालायचा, नाही घातला तरी चालेल. साखर घालायची आणि साखर विरघळेपर्यंत याला असंच मिसळत राहायचं. तर अगदी मिनिटभरातच साखर याच्यामध्ये विरघळली. पुन्हा याला पाणी सुटलं. आता गॅस आपल्याला मध्यमच करायचा आणि पुन्हा 5 मिनिटं परतायचं. पल्प टाकल्यावर 5 मिनिट, साखर घातल्यावर 5 मिनिट. तर साखर टाकल्यापासून 5 मिनिटं आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण 12 मिनिट झालेली आहेत. आणि हा पल्प बघा, आता साखर घातल्यावर पातळ झाला होता ना, पुन्हा दाटसर झालेला आहे. आता गॅस कमी करायचा आणि यामध्ये घालायची आहे मिल्क पावडर. सोबतच डेसिकेटेड कोकोनट घालूया. गॅस कमीच ठेवायचा आणि याला मिक्स करायचं. दूध पावडर आणि नारळ घातला. तुम्हाला नारळाचं प्रमाण थोडं कमी करायचं असेल तरी चालेल, पण त्यामुळे वडी छान सेट होते.
आता यामध्ये अजून 1 चमचाभर तूप घालू, म्हणजे वडीला चकाकी छान येईल आणि याला 2 मिनिटांसाठी परतून घेऊ किंवा असं थोडंसं चिकट चिकट जाणवेपर्यंत परतून घेऊ. तर अजून 5 मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण 15 ते 17 मिनिट झालेले आहे. आणि आता बघा, नारळ घातल्यानंतर मी याला 5 मिनिटं परतून घेतलं. मग अशी नारळ मिल्क पावडर घातल्यावर गोळा झाला होता, पण त्याला असा एकसंधपणा नव्हता. आता बघा, हे छान एकसंध झालंय. हलवताना थोडंसं जड जाऊ लागलं, याचा अर्थ साखरेचा पाक थोडासा याच्यात घट्ट जमा झालेला आहे आणि त्यामुळे हे मिश्रण आता सेट होईल. आता या स्टेजला तुम्हाला हवं तर वेलची पावडर घाला, मी अशीच करते. गॅस बंद करायचा आहे. आता हे मिश्रण गरम गरम असताना आपल्याला या ट्रेमध्ये काढायचे. आता एखादी सपाट तळाची वाटी किंवा असं भांडं घ्यायचं आणि त्याने याला सेट करायचं. ही वडी खूप पातळ नाही करायची, थोडी जाडच ठेवायची. सगळी वडी आपण सेट करून घेतली आहे. याची जाडी बघाल तर साधारण अशी 1.5 सेंटीमीटर जाड मी ठेवलेली आहे किंवा इंचभर जाड पण चालते. आता यावर आपल्याला घालायचे पिस्ते, जे पूर्णपणे ऐच्छिक आहे. थोडंसं टॅप करायचंय. आता थंडी आहे ना, त्यामुळे हे पटकन गार झालं. मी हाताने पण करू शकते. आता गार म्हणजे हे अजून गरमच आहे, वरून वरून गार आहे. आता याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचंय 1 ते 1.5 तासासाठी. 1-1.5 तासाने सेट करायचं. जर फ्रीज नसेल तर असंच 2-3 तास वरच्यावर ठेवू शकता आणि मग वडा कापू शकता. तर साधारण 1 तास आपण बर्फी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवली होती किंवा तुम्ही डीप फ्रीझरमध्ये अर्धा तास ठेवली तरी चालते. आता बर्फी छान सेट झाली. हे बघा किती मस्त दिसते ना. तर बर्फी मी अशीच पेपर काढून बाहेर काढते. तुम्ही जर ताटाला तूप लावून बर्फी सेट करताय तर तुम्ही तशी अशी आतमध्येच ठेवून कट केली तरी चालेल. मस्त बर्फी झालेली आहे. आता यावर मी माझ्याकडे हे सिल्वर वर्क आहे ते वापरणार आहे. नाही वापरायचं तरी पण चाल, फक्त ते आपलं दिसायला छान दिसावं म्हणून. एखादी सुरी घ्या किंवा उलथन असतं ना, त्याने बर्फी कापून घ्या. आपण बर्फी कापून घेतली आहे. आता याला काढून घेऊ. छान बर्फी तयार झाली आहे. तुम्हाला दिसत असेल एकदम अशी मऊसूत होते आणि टेक्स्चर पण बघा खूप मस्त आलं आहे. आत्ता ही बर्फी आपण जस्ट बनवली आहे म्हणून ती थोडीशी तुम्हाला चिकट वाटते. तुम्ही काय करायचं, ही बर्फी अशी काढून घेतली की अशी एक ताटामध्येच दिवसभर पसरून ठेवा. थोडीशी अशी म्हणजे वरून सुकल्यासारखी होते आणि चिकट लागत नाही आणि 8 दिवस आरामात टिकते. ही बर्फी तुम्ही जर फ्रीजच्या बाहेर जरी ठेवली ना तरी पण छान टिकेल. फक्त ही हवेशीर ठेवा, एकदम हवाबंद ठेवू नका, नाहीतर मग तिचा चिकटपणा वाढत जातो. त्यामुळे असं एखादं जाळीचं झाकण असलेला डबा किंवा अलगद वरच्यावर एखादं झाकण बसतं ना, अशा डब्यामध्ये ही बर्फी ठेवू शकता. तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त संत्रा बर्फी कशी करायची ते बघितलं. अशी छान चटपटी तंबड गोड लागते. हे म्हणताना माझ्या तोंडाला पाणी येते कारण खूप मस्त असा वास येतोय, फ्लेवर समजतोय. आणि जर तुम्हाला याहून अजून अशी खुटखुटीत हवी असेल, आपली नारळाची वडी कशी असते ना तशी हवी असेल तर मिश्रण अजून एक 2 ते 3 मिनिटं जास्त परता. आपण मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट घातल्यावर जवळपास एक 4 मिनिटं 5 मिनिटं परतलं. तुम्ही अजून एक 2-3 मिनिटं जास्त परतलं तर ही वडी अजून छान खुटखुटीत होते. तर तुम्ही सुद्धा इथं सांगितलेल्या या सगळ्या टिप्स वापरून, परफेक्ट प्रमाण वापरून ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.